तर नवे व्हिडिओ समोर येत असताना तपास संपला असं कसं सांगू शकतात असा सवाल अंजली दमानिया यांनी केलाय। वाल्मिक कराडच्या न्यायालयीन कोठडीवरून दमानिया यांनी तपास यंत्रणेवरच संताप व्यक्त केलाय। बीड प्रकरणी न्यायालयाने हस्तक्षेप करावा असं म्हणत अंजली दमानिया यांनी मुख्य न्यायमूर्तींना पत्र पाठवलंय। मॅडम, तुम्ही एक नवीन ट्वीट केलेलं आहे, त्याच्यामध्ये तुम्ही म्हटलेलं आहे की सीसीटीव्ही फुटेज पत्रकारांना मिळतात परंतु गृह मंत्रालय असेल किंवा पोलिसांना मिळत नाहीत। काय एकंदरीत तुमचं म्हणणं आहे? कसं आहे की काल धनंजय देशमुख यांनी मला हा रात्री व्हिडिओ पाठवला आणि तोपर्यंत मी हे बघितलं नव्हतं। तर बघितल्यावर मला इतका राग आलाय आता की किती सडलेली सिस्टम झाली आपली, किती सडली आहे आपली सिस्टम की कोणीच काम करत नाहीये, यंत्रणा नाही, पोलीस डिपार्टमेंट नाही, सगळ्यांना सांगून एवढं दाखवून एवढं लावून धरून सुद्धा या लोकांना काहीही उरलं नाहीये। आता कालचा हा जो व्हिडिओ आलाय त्याच्यात सरळ फुटेज दिसतंय आणि तो पत्रकार दाखवतोय त्या फुटेजमध्ये की यांचं 13 मिनिटं ते पेट्रोल पंपवर उभे होते, त्यांनी अमुक ठिकाणी ते धाब्यावर जेवले, त्यांनी जिथे टोल भरतानाचा देखील एक फोटो त्याच्यात आहे। हे बघून असं वाटतं हे सगळं यांना माहिती, इथून आले, केस कडून आले, मग ते अक्कलकोटला गेले आणि पोलिसांना कळत नाहीये। आणि पीसीआर मध्ये जर आपण बघितलं, माझं तर काल डोकं तडकलं रात्री, कारण पीसीआर मध्ये परवाच्या दिवशीच्या व्हिडिओचा उल्लेख देखील नाहीये। आता परवा जर एवढा व्हिडिओ बाहेर आला असेल की ज्याच्यात सगळे आरोपी एकत्र आहेत, ह्या गोष्टीची आम्हाला चौकशी करण्यासाठी अधिकचा वेळ हवा, न्यायालयीन कोठडी देण्यात येऊ नये असं म्हणायचं सोडून त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यास आमची हरकत नाही, आमचा तपास संपला म्हणून सांगितलं। संपला? दगड्याचा न्याय रे, कसला दगड्याचा न्याय? 1.5 महिना काय थेर चाललेत आपण बघतोय, कसले थेर चाललेत आपण बघतोय। कसले न्याय देणार मुख्यमंत्री, कसले न्याय देणार उपमुख्यमंत्री? सगळे भ्रष्टाचारात इतके व्यस्त आहेत की त्या कोणाला लोकांची पडलीच नाहीये। म्हणूनच मला वाटत होतं की आपण काहीतरी स्ट्रॉंग भूमिका घ्यावी, म्हणून मी काल सीजेंना लिहिलंय, तर ते तरी काहीतरी करतील अशी माझी आता अपेक्षा आहे। कारण राजकारणी फडणवीस, अजित पवार, धनंजय मुंडे काही करतील असं मला बिलकुल वाटत नाही। आणि त्या धनंजय मुंडेंना जरा तरी लाज शरम जनाची नाही मनाची जरी असती ना तरी त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे होता, पण आता तसं करताना देखील आपल्याला ते दिसत नाहीये। आता मी सीजेंना म्हणूनच शेवटी पत्र लिहिलंय, एडीजीना दिलंय आणि परत मी एकदा 2 दिवसापूर्वी एडीजी संजय सक्सेना यांना भेटले, ते थोडे शार्प वाटले मला, त्यांची भेट मी परत उद्या घेणार आहे, अनेक गोष्टी त्यांना सांगणार आहे, ते काही करतील अशी मला आशा आहे। आणि त्यांना आणि सीजेनवरच आता जर काही झालं तर झालं, नाही तर हे प्रकरण परत संपल्यात जमाय असंच मला भीती वाटायला लागली। कॅमेरामन मनीष विचारे सह निवृत्ती बाबर, TV9 मराठी।